फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर काही कामानिमित्त आम्ही काल बाहेर गेलो होतो आणि काल आमच्याकडे एवढा पाऊस झाला आहे ना, बस कधी विचारू नका. लई जोरात पाऊस आला. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो. मग यांनी रबडी घेतली माझ्यासाठी. मग आम्ही रबडी वगैरे खाल्ली. तोपर्यंत पाऊस उघडला. तर तुमच्याकडे पाऊस झाला आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, भोसरीमध्ये लईच पाऊस झाला आहे काल. त्यानंतर मयंकला घरीच ठेवलं होतं, कारण काम काही जास्त टायमाचं नव्हता, थोड्या वेळाचंच काम होता. लगेच आलो आम्ही घरी आणि मग मयंकसाठी पण रबडी घेऊन आलो. आम्ही बाहेर काही खाल्लं आणि त्याला नाही आणलं, असं कधी होत नाही. तर कशा आज झालेत का तुमचे जेवण? गुड इव्हिनिंग तुम्हाला. आता रात्र झालेली आहे, स्वयंपाक चालू आहे आमचा. इकडे मिस्टर कांदा टमाटर काटून देत आहेत. असंच एक मनाने एकजुटीने राहावा, म्हणजे संसार सुखाचा होत असतो है ना. हा, कांदा टमाटर काटून दे जावं बायकोला. यस. आणि लग्न कोणाचं लावा? काहीतरीच बोलत होते मग अशी बरोबर. तर मी करते आता ही कशाची, सांडग्याची भाजी. तर सांडग्याची भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर आम्ही गेलो होतो. हा कोणता स्टाईल आहे बाबा हे? असं काटता काटता खाऊन बी घ्यायचं. हा, भूक लागली का जोरात? जोरात भूक लागली? हा, भूक लागली. अवतार कसा केला? जेवायला भात खायला. नुसतं भात खातो आम्ही. मोदी म्हणला एक टाइम जेवण सोडा, तेव्हा वजन कमी होईल. है ना. तर आम्ही मग अशी बाहेर गेलो होतो. बाहेरून आलो. मग किती मोठा धुणा होता. धुणा धुतला. आता कपडे वाळत टाकले. पाऊस आला होता. सगळं घरात पाऊस घुसला आमच्या. मग सगळं पाणी पुसून काढलं जिकडून तिकडून. मग पटापट दोघे मिळून काम करावं म्हणलं. मग मी पटकन भांडे घासून घेतले. किचन ओटा वगैरे साफ केला. आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला लागली आहे. यांनी पटकन झाडू मारून घेतला. कांदा टमाटर काटून दिला मला. आता आम्ही मस्त स्वयंपाक करणार आणि जेवण करणार. तर आज सांडग्याची भाजी करणार आहे. आमच्या इकडे दाढीच्या वड्या म्हणतात याला. तर दाढीच्या वड्याची भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बरोबर का नाही मित्रांनो, नवरा बायकोनी एकमेकाच्या मनाप्रमाणे वागलं तर भांडणं पण होणार नाही आणि संसार पण सुखाचा होतो, नाही का. नाहीतर काही ठिकाणी नवऱ्याला वाटतं माझं खरं आणि बायकोला वाटतं माझं खरं. अशाने संसार सुखाचा होत नसतो, बरोबर. तर इकडे त्यांनी मस्त कांदा टमाटर काटून दिला होता ऑलरेडी मला. मी भाजी टाकून घेतली. भात टाकला. चपात्या काही करायच्या नव्हत्या. मग मी सांडग्याची भाजी अशी करते. ते दाढीच्या वड्या म्हणतात याला आमच्याकडं. सुखी संसाराचा मंत्र सांगा. जे जमते तेवढं मदत करावी. हा, सुखी संसाराचा मंत्र. सगळं करायचं. जे नाही जमत ते बी शिकून बघायचं. जे जमत नाही ते करू नये. जे जेवढं जमतं तेवढं शिकायचं का नाही? हा, शिकायचं. जा, मी चालली. मी भाजी करत नाही. चालली मी. जा, करत बसा. चालली मी. शिकणार का नाही? शिकणार आहे का नाही? हो. शिका मग. बनवा भाजी. आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यात प्यायचं पाणी काही चांगलं येत नसतं. यांना म्हणलं फिल्टर बघा. तर यांनी ऑनलाईन किंमत बघितली फिल्टरची. तर कोणता फिल्टर घ्यायला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. अशा पद्धतीने मी सांडग्याची भाजी केली. पुढचा व्हिडिओ शूट नाही केला, त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. बाय बाय. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.